नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपं, झटपट आणि खूपच चवदार असं सोड्याचं कालवण. कमी साहित्य पण भाकरी आणि भाताबरोबर अप्रतिम लागणारी अशी ही पारंपरिक रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी सोडे घेतलेत, गरम पाण्यात टाकलेत ते भिजायला. ते 15 ते 20 मिनटं भिजवून घ्यायचेत आपल्याला. इथे 2-3 कांदे घेतलेत मी मीडियम आकाराचे. ते आपल्याला व्यवस्थित बारीक असे कापून घ्यायचेत. सोडे कसे भिजवल्यावर मऊ पडतात आणि ते जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपल्याला भिजवावं लागतात. म्हणजे त्यातली कशी जर घाण असेल तर ती पण निघून जाते आणि शिवाय शिजायला पण आपल्याला सोपं पडतं. इथं आपण कांदा बारीक असा चिरून घ्यायचा आहे. परत घेतले मी एक छोटंसं लाल टोमॅटो धुवून घेतले. ते पण आपण बारीक चिरून घ्यायचे. सोडा म्हणजे कोळंबीचाच एक प्रकार आहे. त्याला ते वाळवले जाते. टोमॅटो चिरून झालेलं आहे आपलं. इथे बघा कोळंबी छान अशा मऊ झाली आपली आणि स्वच्छही झाली. 2-3 वेळा मी त्याला धुवून घेतली. कढईत एका मी 2 पळी तेल टाकले. त्यात चिरलेला कांदा हलवून घ्यायचं, थोडं लाल होईपर्यंत कांदा भाजून द्यायचे तेलात. त्याच्यानंतर टोमॅटो टाकले मी. टोमॅटो आणि कांदा चांगलं परतून घ्यायचे आपल्याला लाल होईपर्यंत. सगळे मसाले कसे तेलात चांगले भाजले गेले तर त्या भाजीला चवही चांगली उतरते. इथं बघा मी आलं लसूण पेस्ट टाकले, थोडीशी हलवून घ्या. नंतर मी 1 चमचा लाल तिखट टाकले, त्यात थोडीशी धनेपूड, थोडासा गरम मसाला आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं ते आपल्याला. तेल सुटेपर्यंत मसाल्यांना हे चांगलं हलवून घ्यायचे. वरून सोडे टाकूया आणि चांगलं असं त्याला व्यवस्थित परतून घेऊया. हे तेलात मसाले भाजून घेतले चांगले की भाजी चांगली लागते आणि कुठल्याही भाजीत व्यवस्थित जर भाजलं गेलं तर ती छान लागते. वरून मी थोडंसं गरम पाणी घातले आणि असं हलवायचं. आता सोड्यात ऑलरेडी मीठ असते, थोडंसं मी वरून मीठ टाकल्यानंतर ते दाखवायला विसरले ॲक्च्युली मी. थोडीशी कोथिंबीर आणि पाण्यात शिजवून द्यायचे. तयार झालं आहे आपलं सोड्याचं कालवण. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.